कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या एका खासगी आराम बसवर मध्यरात्री दरोडा टाकत अंगडिया सर्व्हिसेस मार्फत नेण्यात येणाऱ्या सुमारे 1,20,00,000 रुपयांच्या 60 किलो चांदीसह सोन्याची लूट करण्यात आली। ही थरारक घटना पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किनी टोल नाक्यापासून काही अंतरावर घडली। कोल्हापूर इथून व्यापाऱ्यांचे सोने चांदी अंगडिया सर्व्हिसेसद्वारे मुंबईला पाठवण्यात येतं। याच पार्श्वभूमीवर रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास अशोका ट्रॅव्हलची एक आराम बस कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना झाली होती। या बसमध्ये संशयित 3 दरोडेखोर प्रवासी म्हणून बसलेले होते। बस किनीजवळ आल्यानंतर तिघांपैकी एकानं चालकाला चाकूचा धाक दाखवत गाडी थांबवण्यास भाग पाडला। त्यानंतर बसच्या डिकीत असलेली सुमारे 60 किलो चांदी, 1 तोळा सोने व काही रोख रक्कम असा 1.25 कोटी रुपयांचा ऐवज मागून आलेल्या कारमध्ये भरून दरोडेखोर टोलनाक्याच्या दिशेने पसार झाले। घटनेनंतर बस चालकानं तातडीनं ट्रॅव्हल्स मालकाला माहिती दिली। त्यानंतर वडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेत पाहणी करत तपास सुरू केला। दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।